या अभ्यासपूर्ण पुस्तकामध्ये लष्करी न्यायाधिकरण आणि विशेषतः नाझी, जर्मनी, युगोस्लाव्हिया आणि इराकच्या गंभीर केसचे स्टडीज देखील या पुस्तकात लिहिले आहे। मानवतावादी मूल्यांच्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर भारताच्या विकसित होत असलेल्या भूमिकेचा यामध्ये चर्चा पण करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आज संपूर्ण विश्वामध्ये एकीकडे संघर्षाचं वातावरण आहे। इराण आणि इस्रायलच्या मध्ये सुरू असणारं युद्ध, युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असणारं युद्ध आणि या दोन्ही युद्धांच्या पार्श्वभूमीवर कधी पण जागतिक युद्ध पेटू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे। या सगळ्याच्या आधारावर विशेषतः डिफेन्स सायन्समध्ये मोठ्या प्रमाणावर युद्धाचे मापदंड पण बदलले आहेत। आता परवे रणगाडे, विमानं याचा रिलिव्हन्स राहिलेला नाही। मिसाईल्स आणि ड्रोन याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे आणि या नवीन विकसित तंत्रज्ञानामुळे एकंदरीतच युद्धाचे आयाम पण बदललेले आहेत। या सगळ्या याच्यामध्ये मानवता जी आहे तिचं रक्षण करणं खूप कठीण आहे आणि अनेक वेळा या मिसाईल्स ज्या आहेत या विशेषतः नागरिक एरियावर देखील त्याचा अटॅक होतो आहे। यातून जगासमोरच काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। या सगळ्या प्रश्नावर विश्वस्तरावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे आणि आपण एकीकडे असं म्हणणं बरोबर होणार नाही, पण हळूहळू हे मार्गक्रमण विनाशाकडे सुरू आहे आणि ज्या सुपर पॉवर आहे त्यांच्यामध्ये असणारी अधिकारवादी आणि हुकुमशाही प्रवृत्ती जी आहे त्यामुळे समन्वय, सौहार्द आणि प्रेम लोप पावत चाललेला आहे। संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसा आणि शांती याचा मंत्र देणारे भगवान गौतम बुद्धांची भूमी असणारा हा देश आहे आणि अशा स्थितीमध्ये स्वाभाविकपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या या सगळ्या घटनांचा मागोवा घेऊन त्याचं चिंतन करून भविष्यातलं धोरण पण निश्चित करण्याची आवश्यकता आहे। मिहिरने अतिशय लहान वयामध्ये हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस त्याचं अध्ययन केलं आणि त्या अध्ययनाच्या आधारावर त्याचं जे चिंतन आहे त्यांनी बियॉन्ड बॉर्डर्स या रूपाने हे लिहिलेलं आहे। खरं म्हणजे एवढा गहन, गंभीर, आंतरराष्ट्रीय स्तराच्या विषयावर एवढ्या लहान वयात त्यांनी हा प्रयत्न करणं अतिशय स्तुत्य आहे आणि अभिनंदनीय आहे। कारण हे सगळ्या विषय लिहिण्याकरता 50-50, 60-60 वर्ष काम केल्यानंतर मग लोक या विषयावर लिहितात, पण त्यांनी अतिशय लहान वयामध्ये या सगळ्या विषयाची जाण ठेवून या गंभीर विषयाचं हे चिंतन लिहिलेलं आहे। हे नक्कीच त्याच्यामध्ये असणारी क्षमता, बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा त्याचा केलेला अभ्यास याचं द्योतक आहे आणि म्हणून या लहान वयामध्ये एवढ्या मोठ्या विषयावर हे उत्तम पुस्तक त्यांनी लिहिलं याबद्दल मी मीर भागवत यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये ही त्याची सुरुवात आहे। त्यामुळे अशाच प्रकारचं अध्ययन जर सुरू राहिलं तर एक दिवस डिफेन्स विषयक आंतरराष्ट्रीय घडामोडीचा त्या संदर्भातलं एक लिहिणारा लेखक म्हणून, अथॉरिटी म्हणून नक्की त्याला मान्यता मिळेल असं पोटेन्शियल त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणातून सिद्ध केलं आहे। मी मनापासून त्याच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो। मी आज खूप दिवसभर बिझी आहे, बरेच कार्यक्रम आहे, लेट पण झालो आहे आणि आत्ताच एक कार्यक्रम आहे तिथे पण मला पोहोचायचं आहे, म्हणून मी शरद निंबाळकर सरांची, माई साहेबांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा मिहिरला खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो। धन्यवाद, नमस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।